असे भांडू नका, मारा एकामेकाला. नाईटचा टाईम बघून जर शॉक झाला असाल ना तर अरे चल ना यार. तर हा शॉक व्हायचा टाईम नाही आहे. सीन असा झाला आहे ना की मी सॅटर्डेला आणि संडेला दोन्ही दिवस सर्व्हिसिंगसाठी गेलेलो, पण काही कारणामुळे जो मॅकॅनिक होता तोच मला भेटत नव्हता. इनशॉर्ट त्याचं दुकानच बंद होतं. तर आता जॉबवरतून येताना मी बघितलं त्याला, त्याला विचारलं आता येऊ का, तासाभराचं काम आहे, होऊन जाईल. तर तो बोलला ये, आणि हे करणं गरजेचं आहे कारण टाईम टू टाईम गाडीची केअर करणं आहे ना खूप गरजेचं आहे. आणि मला आता अशा वातावरणामुळे असं वाटतं आहे की नक्कीच पाऊस पडणार आहे. आणि रात्रीचा टाईम आहे बोललो, त्याच बहाण्याने नाईटचा पण जरा अंदाज येईल मला की किती क्लिअरिटी देतो आहे कॅमेरा. अरे ह्या रोडला आहे ना रात्रीचा ट्रॅफिकच असतो भरपूर. पण जेव्हापासून तो सायन्सचा ब्रिज तोडला आहे ना हालत खराब झाली होती. सो प्रॉब्लेम तर मी तुम्हाला सांगितलेच, तेच आता नीट करायचेत आपल्याला. होप सो एवढं सर्व तासाभरात होऊन जाईल. अँड आय वॉज होपिंग की अजून काय एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काम निघालं नाही पाहिजे, कारण जेव्हा पण आपण गॅरेजवरती कामाला जातो ना तेव्हा एक्स्ट्रा वर्क काही ना काहीतरी निघतात. सो आय वॉज होपिंग की काही एक्स्ट्रा वर्क निघालं नाही पाहिजे, कारण टायमाची कमी आहे आणि आपली रनिंग तर माहिती आहे किती असते ती. अरे असे भांडू नका, मारा एकामेकाला. रस्त्याने चालतात ना मला अजिबात असे आवडत नाहीत. भांडतात ते, मारा यार एकामेकाला, डोकी बिकी फोडा एकामेकाची, तर जरा मजा येईल. व्हॉट इज दिस यार. तो मला आहे की नाही माहीत नाही, मला बोलला मी येतो तिथे गॅरेजवरती डायरेक्ट. ZX पूर्ण आता फायनल. आता किती वाजता आहे? 10 वाजले. 9-8 वाजता आलेलो मी. पूर्ण काम करून क्लीन झाले. आता मेन करून आहे ना ह्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होती. चेन टाईट केली आहे, मागचे डिस्पॅड चेंज केली आहे आणि इंडिकेटर वगैरे चेंज केलेलं. तो पूर्ण काम झालं आहे. आता निघूया 10 वाजता. एकतर लेट आला आहे आणि लवकर जातो आहे आता. संडेला बोल ना, मी बोलतोय ना, मी फिक्स नाही आहे. मी
मॅसेज करेन तुला, तर मग मी तुझ्या बघतो. चालेल सर, भेटू भावा. चल उद्या हवं तर येतो मी डेकोरेशन करायला, टेबल बिबल लावायला. ते स्क्रू ड्रायव्हर हां मग काम करायला येतो, तू बोल फक्त. चालेल चल, निकलते ब्रो. चल बाय. हां काय गाडी अडकली, थांब. चल पण आहे ना, काम मजबूत झालं आहे गाडीचं. इंडिकेटर चेंज केलेत, वेळ तर लागला पण झालं आहे भाई, काम झालं आहे मनासारखं. इंडिकेटर फक्त एकच चेंज केला आहे मागचा, आणि ऑइल चेंज केलं आहे, ऑइल फिल्टर चेंज केला, एअर फिल्टर जरा क्लीन केलं आहे, आणि चेन टाईट केली आहे. तो जरा आता पुढच्या टाईमला सर्विस करेन ना, तेव्हा एअर फिल्टर चेंज करेन. पुढची टायरची बेरिंग चेंज करायला लागेल बोलतो आहे, पण आता सध्या नाही केली आहे कारण भरपूर लेट झालं आहे. लेट भरपूर झालं आहे, त्यामुळे आता डायरेक्ट घरीच जातो. फिश यार, पावर वाटते गाडी. ऑइल चेंज केल्यानंतर आहे ना, यामाचं जे यामा लूब आहे ना, जे ऑइल आहे तेच या इंजिनला सूट करतं माझ्या मते तरी. कारण ते टाकल्याच्या नंतरच आहे ना एवढा स्मूथ आणि रिफाईन चालतो ना इंजिन. कारण मी मध्ये एकदा टाकलेला मोटूलचा, पण मजा नाही आली, असं वाटतच नव्हतं सर्विस केली आहे करून, म्हणजे ऑइल चेंज केलं आहे. तो एकच इंडिकेटर लावला आहे, तर जोडी घेतलेली एक अजून आहे आपल्याकडे. तो मी नेक्स्ट टाईम जेव्हा कोणता खराब होईल ना दोघांपैकी तेव्हा लावेन तो. पैसे बचाव संघटना. आणि यू कांट इमॅजिन की किती झाले असेल खर्च सर्वाचा. यू कांट म्हणजे कांट इमॅजिन. खर्च झाला आहे फक्त 200 रुपये, फक्त 200 रुपये. त्यांचा जो काही हँडलिंग चार्जेस वगैरे लागलेत, कारण लास्ट टाईम आहे ना त्याने 250 घेतलेले, तेव्हा क्लच केबल चेंज केलेली, आणि तेव्हा त्यावेळी तर 3-3 मुलं काम करत होते. ह्यावेळी एवढी मगजमारी करून मी पण हातभार लावला, कारण जर माझे हात बघितलात ना तर तुम्हाला समजेल. हे बघा, एकदम काळे काळे झाले इथे. हे बघा, माझे हात आहेत ना, मी स्वतःहून करत होतो, कारण एकतर लेट झालेला आणि ऑलमोस्ट काम तर मला येतं, फक्त आहे ना मला ब्रेक पॅड टाकता नाही येत, त्याच्यामुळे जरा एक प्रॉब्लेम होतो. आणि सेकंड आहे, अरे कशाला हॉर्न मारतो यार. आणि सेकंड आहे की ऑइल चेंज करता. ऑइल चेंज पण करता येईल, पण जे आपलं वेस्ट ऑइल असतं ना
ते कुठे टाकायचं ना ते मला नाही समजत. कारण खराब ऑइल एवढ्या प्रमाणात बाहेर येतं ना की ते डंप करायला आहे ना काहीच चांगलं नाही आहे. इन शॉर्ट आपल्या घरातली नाळी पण चांगली नाही आहे. त्यामुळे ते रिस्क एवढं ऑइल बिल ह्या त्या याची मगजमारी करण्यापेक्षा त्याचे चार्जेस देतो की जे खराब ऑइल असेल ना, इवन जे माझं एवढं पण खराब नसतं. आता काम काय राहिलं आहे, फक्त मला चेन क्लीन करायची आहे कारण त्याच्याकडे तो ब्रश नव्हता चेन क्लीनवाला. आणि काय होतं, चेन क्लीन करायची आणि चेन लूप करायची आहे. ह्याच 2 गोष्टी राहिल्या. आणि बाकी काय, बाकी गाडी धुवायची आहे ती तर आपण त्या दिवशी धुतलेली, परत एकदा धुवू बस. मी ह्याच कारणामुळे तिथे उभं राहतो कारण हे लोक आहेत ना लोकल गॅरेजवाले, त्यांना वाटतं की ते स्मार्ट आहेत पण त्यांना माहीत नाही आहे की आपल्याला पण गाडीचं काम येतं ते. त्यामुळे ना कधी पण त्यांच्या सोबत राहायचं कारण ते लोक 4 नट खोलतात आणि 2च लावतात. त्यामुळे ना स्वतःच्या गाडीची काळजी आहे ना स्वतः घेणं खूप गरजेचं आहे.